भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो। जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं या संपूर्ण भारताची राज्यघटना असेल किंवा संपूर्ण या भारत देशाची जडणघडण कशा पद्धतीने असावी अशी मांडणी या महामानवानं केली आणि त्या महामानवाच्या जयंतीचं औचित्यपर आरोग्य शिबिरासारखे उपक्रम घेणं मला असं वाटतं की आपलं कर्तव्य आहे। आज आपल्या सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या या पाचवड या गावामध्ये पंचशील सामाजिक सेवा मंडळ पाचवड या संस्थेच्या वतीनं वेदांत हॉस्पिटल घाटकोपर मुंबई यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी मोफत अशा भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे। मला असं वाटतं आज आणि उद्या 2 दिवस हे आरोग्य शिबिर या ठिकाणी असणार आहे आणि यामुळे सुरुवातीलाच मी पाचवड शहर आणि या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा। या ठिकाणी आपल्या पंचशील सेवा मंडळाचे जे सगळे सदस्य आहेत ते देखील आता बोलताना त्यांचं नाव काय होतं, खूप छान बोलले ते संजय गायकवाड साहेबांचं देखील जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया। मला असं वाटतं अतिशय मार्मिक मुद्देसूद आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायची मांडणी जी खऱ्या अर्थानं गौतम बुद्धांना किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत आहे अशी मांडणी किंवा संघटनेचं आपल्या पंचशील सामाजिक सेवा मंडळाचं उद्दिष्ट त्याने विषद केलं आणि त्याने खूप छान पद्धतीने सांगितलं की आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय। एकीकडे समाजामध्ये द्वेष भावना पसरत असताना पंचशील सामाजिक सेवा मंडळाचा मला वाटतं हा उपक्रम हा समाजाला दिशादर्शक आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक स्वयंसेवी संघटनेने या पंचशील सेवा मंडळाचा आदर्श घ्यावा। एवढं सुंदर काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून होते। त्यामुळे सुरुवातीलाच मी गायकवाड सरांचा आणि या पंचशील सेवा मंडळाच्या सगळ्या 49 जणांचं अभिनंदन करतो। तुम्ही सगळेजण रिटायर बांधव आहात। तुम्ही आता बोलताना मनातील इच्छा देखील बोलून दाखवली की आता येणाऱ्या काळात युवकांनी पुढे आलं पाहिजे आणि युवकांच्या खांद्यावर ही जबाबदारी सामाजिक सेवेची आली पाहिजे आणि म्हणून पाचवडमधील तमाम युवकांना देखील मी आवाहन करतो की जात धर्म पंथ पक्ष विसरून आपण रुग्णसेवेसाठी किंवा सामाजिक सेवेसाठी आता एकत्र येण्याची गरज आहे आणि ते काम आपल्या या पंचशील समाजसेवा मंडळातून सुरू आहे। खरं तर मित्रांनो, माझा सहकारी माझा लाडका अभिजित यानं मला व्हॉट्सअपवरच आग्रह केला, त्यानं थेट निमंत्रण पत्रिकाच पाठवली। अभिजित कुठे आहे, त्यानं थेट निमंत्रण पत्रिकाच तयार करून पाठवली आणि त्याच्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की मी असं आरोग्य शिबिर घेतलंय आणि तुम्हाला 12 किंवा 13 या दिवसांपैकी एक दिवस यायचंच आहे, मला कुठल्याही पद्धतीचं कारण नको। आणि एकदा अभिजितने सांगितल्यानंतर मला येणं भाग आहे, कारण गेली 7-8 वर्षापासून मी अभिजितच्या संपर्कात आहे। मुंबईमध्ये काम करत असताना गेल्या 7-8 वर्षामध्ये विशेषतः आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना कुठल्याही रुग्णाला महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करून देण्याच्या अनुषंगानं काही काम असेल, एखाद्या चॅरिटी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरामध्ये एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रिया होण्याच्या संदर्भातलं काम असेल, एखाद्या रुग्णाला ब्लड उपलब्ध करून देण्याचं काम असेल, कोणाला ॲम्ब्युलन्स हवी असेल तर अभिजित आपल्या पाचवडकरांच्यासाठी हक्काचा माणूस त्या ठिकाणी मुंबईत बसलाय, हे देखील या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे।